तिसरी गोष्ट पाळायची म्हणजे फराळ. साफसफाईनंतर दुसरं सगळ्यात मोठं टेन्शन आपल्याला असतं ते म्हणजे फराळाचं. दिवाळीचा फराळ म्हणजे मराठी संस्कृतीचा आत्मा. शंकरपाळी, चिवडा, लाडू हे सगळं घरीच बनवल्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही असं आपल्याला वाटतं. लहानपणापासून ती सवय झालेली असते ना. पण विचार करा, हे सगळे पदार्थ बनवायला लागणारा वेळ, लागणारी मेहनत, एका बाजूला तुमचं काम किंवा ऑफिस, मुलांचाही अभ्यास असेल, घर, आणि दुसऱ्या बाजूला फराळाची तयारी. पहाटे उठून किंवा रात्री उशिरापर्यंत जागून ही सगळी कामं करायची आणि हे सगळं करत असताना आपल्या कंबरदुखीकडे किंवा डोकेदुखीकडे दुर्लक्ष करायचं. असं होतं ना. आपण फराळ बनवतो, पण तो बनवताना आपल्याला जो आनंद मिळायला पाहिजे ना, तो मिळत नाही. नुसती धावपळ सुरू असते. लोक काय म्हणतील ही मनात भीती असते. मी विकतचा फराळ आणला तर गृहिणी म्हणून माझं अपयश दिसेल का असं तुम्हाला वाटतं ना. पण तुम्हीच सांगा, कोणी आलं की आपण अगदी ताट भरून सगळे पदार्थ व्यवस्थित सजवून समोर मांडतो. त्यातले किती खाल्ले जातात. मग आपल्याला आपल्या माणसांच्या आवडीनिवडी माहीत आहेत ना. तर जेवढे पदार्थ घरामध्ये आवडतात तेवढेच करायला काय हरकत आहे. जे आवडत नाही ते आपण फक्त पद्धत आहे म्हणून हट्टाने करतो आणि त्यानंतर ते पडून राहतं. ते बघितल्यावर आपण त्यासाठी केलेली मेहनत, जागरण हे सगळं आठवतं आणि आपली अजून चिडचिड होते. त्यामुळे घरातल्या व्यक्तींना आवडणारे मोजकेच 4 पदार्थ केले तरी काहीच हरकत नाही. एक चौथा नियम पाळायचा आहे, म्हणजे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर काही वेळखाऊ कामं बाहेरच्यांना द्या किंवा काही गोष्टी अगदी झिरोपासून स्वतः बनवण्यापेक्षा बाहेरून विकत आणा. शिवाय तुमची आई, बहीण किंवा एखादी मैत्रीण मदतीला मिळत असेल तर अजूनच चांगलं. बेसनांच्या लाडूसाठी अगदी बेसिकपासून डाळ भाजून दळून आणणं तुम्हाला जर वेळेअभावी शक्य नसेल किंवा चकलीची भाजणी अगदी सुरुवातीपासून बनवणं शक्य नसेल तर ह्या गोष्टी विकत मिळतात. बेसनाच्या लाडूचं तर प्रीमिक्ससुद्धा मिळतं. आल्यावर फक्त आपण त्यामध्ये तूप टाकायचं आणि लाडू बनवायचे. म्हणजे आपल्याला थोडंसं काहीतरी घरी केल्याचं सुद्धा समाधान वाटतं. घरचं तूप वापरून वस्तू बनली ह्याचाही आनंद मिळतो आणि फार त्रास पण होत नाही. चकलीसाठी भाजणीचं पीठ तर असं सुद्धा वर्षभर अवेलेबल असतंच. त्यामुळे उत्तम क्वालिटीची पिठं विकत आणा. तुमचाच ताण हलका होईल. तुम्ही एकट्या लढणाऱ्या सैनिक नाही. थोडी मदत घेतली तर तुमची दिवाळीची सकाळ जास्त आनंदी होईल. आणि जर काही कारणामुळे घरातून मदत मिळणं शक्यच नसेल तर तुम्ही सुद्धा सगळंच करण्याचं प्रेशर घेऊ नका. जितकं जमेल तितकं करा. 5वी गोष्ट म्हणजे थोडं प्री प्लॅनिंग करून ठेवायचं. म्हणजे काय तर करंजीचं सारण व्यवस्थित भाजलेलं असेल ना, 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. त्यामुळे ते थोडं लवकरच बनवून ठेवून द्या. मी काय करते, बेसनांच्या लाडवांसाठी डाळ दळायला देण्यापूर्वीच अगदी मंद गॅसवर खरपूस लालसर भाजून घेते. त्यामुळे नंतर बेसन भाजण्याचा वेळ खूप वाचतो. पिठी साखर जर विकत घेत नसाल तर ती पावडर करून चाळून तुम्ही ठेवून देऊ शकता. म्हणजे